पुण्याच्या नसरापूरमधील चिमुरड्या मुलीवर अत्याचाराची घटना नुकतीच घडलेली असताना कल्याणमध्ये खळबळजनक घटना घडली आहे। कल्याण रेल्वे स्थानकात एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार या मुलीला कल्याणहून खोपोली इथे आपल्या मामाच्या घरी जायचं होतं आणि त्यासाठी ही मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती। त्यावेळी आरोपीने तिचा मोबाईल फोन हिसकावून घेत तिला आपल्यासोबत येण्यास भाग पाडलं आणि आरोपी सौरवने तिच्यावरती कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार केला। या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचंही कळतंय। दरम्यान या प्रकरणातल्या नराधमाला फाशी दिली गेली पाहिजे अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केली आहे। अशा लोकांवर जलद गतीने कोर्टाच्या याच्याने यांना फाशी दिली पाहिजे अशी माझी मागणी आहे। कारण यांना ती सवय झालेली की येणाऱ्या आयाबाईंनी या काहीतरी समस्याने अत्याचार करतात, यांच्या कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पवारताई असतील यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी करणार की या आरोपीला फास्ट कोर्टात जाऊन कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।